जालना लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीनं उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाहीये आणि या जागेसाठी काँग्रेसचे नेते माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा आहे। 2009च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर कल्याण काळे आणि भाजपाकडून रावसाहेब दानवे यांच्यात लढत झाली होती। यावेळी जर महाविकास आघाडीने डॉक्टर कल्याण काळे यांना जालना लोकसभेची उमेदवारी दिली तर पुन्हा काळे विरुद्ध दानवे असा सामना पाहायला मिळणार आहे। चित्र निश्चितपणानं महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताने या मतदारसंघामध्ये निवडून येणार याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। याचं कारण असं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं आणि विशेष करून या 5 वर्षामध्ये तर लोकांसमोर मुद्दे काय, ईडी, CBI, पक्ष फोडाफोडी, सरकार पाडणे, आता शिवसेनेसारखा एक मोठा जनाधार असणारा पक्ष या महाविकास आघाडीमध्ये असल्या कारणानं इथलं चित्र आता सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची गरज आहे असं मला वाटत नाही। सर्व मतदारसंघातून मी आघाडीवर होतो आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघात त्यावेळेला मी मागे पडलो आणि ठीक 6 महिन्यानंतर जेव्हा फुलंब्रीची पुन्हा विधानसभा झाली त्यावेळी मी पुन्हा 10,000 मतांनी तिथे निवडून आलो। त्यावेळेची काय परिस्थिती होती ते आणि खूपच 11th आवरला असं सांगण्यात आलं की तुम्ही जा आणि जालन्याला लढा। पण यावेळेला गेल्या अनेक दिवसापासून थोडी या विषयावर चर्चा झाली पक्षाची आणि पक्षाने सांगितलं तुम्ही इच्छुक असाल तर अर्ज भरा। आपण हे अर्ज भरून दिलाय आणि परत एकदा संधी घेऊ त्यावेळेला।